भटकती आत्मा कशाला म्हणतात हे लोक मतदानात दाखवून देतील असं आव्हाडांनी म्हटलं। मोदींनी पवारांवर केलेल्या टीकेवरून आव्हाडांनी हा इशारा दिलाय। नेमका ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूया। पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा असा टोमणा मारला। माणसाचा मृत्यू झाल्यानंतरच आत्म्याबद्दल बोललं जातं। नेमका मोदींना म्हणायचं तरी काय होतं? बारामतीमध्ये अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्यामध्येही ते असेच म्हणाले होते। ते पवार साहेबांच्या मृत्यूची वाट पाहत नाहीत ना? शरद पवारांना एवढं घाबरायचं कारण काय? मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणं पटतं का याचं स्पष्टीकरण द्यावं, खास करून अजित पवारांनी। मराठी माणसं भटकती आत्मा कशाला म्हणतात हे मतदानात दाखवून देतील असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय।